सातपूर पोलीस स्टेशनच्या वतीने रमजान ईद त्यानंतर घाटोळ साहेब आहेत, तोंडे साहेब आहेत, आमचे महानगरपालिकेचे अधिकारी आहेत, MSCBचे सर्व अधिकारी आहेत. तर सर्वांचं पहिल्यांदा मी या ठिकाणी मीटिंगमध्ये स्वागत करते. आज सर्वांनी या ठिकाणी बारागाड्याची परंपरेच्या अनुषंगाने सांगितलेलं आहे. परत परत त्या गोष्टीची गती मी या ठिकाणी येत नाही आहे. गेल्या वर्षी मी या ठिकाणी मला तो बंदोबस्त करण्याचा योग आला होता. खरोखरच खूप छान आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये तो बंदोबस्त झाला होता. आम्ही तो एन्जॉय केला होता. म्हणजे आम्ही बंदोबस्त कमी पण तो उत्सव जास्त एन्जॉय करत होतो. तर ह्यावेळेस देखील आमची भूमिकाही त्याच पद्धतीने राहील की आम्ही तो उत्सव बघण्यासाठी आणि त्याचा आनंद घेण्यासाठी येऊ आणि आमचं बंदोबस्ताचं काम तर त्या ठिकाणी चालूच राहील. तर हे आपलं बंदोबस्ताचं नियोजन या ठिकाणी असणार आहे. बाकी राहिला प्रश्न जो काही ह्याच्या संदर्भात आहे, परवानगीच्या बाबतीमध्ये मी बोलते. तर आपली मोठी मिरवणूक असल्यामुळे कालच माझ्या ऑफिसमधून CP ऑफिसमध्ये तुमची परवानगी गेलेली आहे. CP ऑफिसमधून आज तुम्हाला परवानगी कुठल्याही परिस्थितीमध्ये मिळून जाईल मी या ठिकाणी काळजी घेते. बाकी आपले जे 1-2 दिवस अगोदर जे कार्यक्रम आहेत त्या परवानगीच्या बाबतचे पत्र माझ्याकडे आलेले नाहीये. त्याचे पण पत्र लगेच आपण पाठवून द्या. जो आपला पोवाडा आहे किंवा इतर जे कार्यक्रम आहेत त्याच्या देखील परवानग्या माझ्या स्तरावरती आहेत, त्या मी तुम्हाला लगेच देऊन टाकते. परवानग्यांचा विषय या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अडचण किंवा अडचण या ठिकाणी येणार नाही. अडचण त्याची कुठली येणार नाही. तर फक्त काय करा की जे तुम्ही कार्यक्रम घेणार आहात त्याची एक रूपरेषा पोलीस स्टेशन स्तरावरती द्या. म्हणजे काय होईल, आम्हाला किती कुठं बंदोबस्त लावायचा, काय लावायचा, त्याचं नियोजन आम्हाला व्यवस्थित या ठिकाणी करण्यात येईल. मी खूप छान यापासून परंपरा सुरू केलेली आहे की एक पोवाड्याचा कार्यक्रम ठेवलेला आहे. नवीनच प्रदर्शित झालेला छावा पिक्चरचं स्क्रीनिंग या ठिकाणी ठेवलेलं आहे. खूप छान उपक्रम या ठिकाणी केलेले आहेत. तर त्या सर्व उपक्रमांना आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा या ठिकाणी. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे MSCBच्या बाबतीमध्ये या ठिकाणी असणार आहे की 2 दिवस सलग सुट्ट्यांचा काळ या ठिकाणी आहे. MSCBच्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की लाईट तर गेलीच नाही पाहिजे, पण जर गेली आणि अचानक जर काही अशी परिस्थिती आली तर तुमचे अधिकारी त्या ठिकाणी अटेंटिव्ह असले पाहिजे. म्हणजे कधी कधी काय होतं की फोन बंद येतो किंवा स्विच ऑफ असं या ठिकाणी असतं. तर तशी कुठली परिस्थिती त्या ठिकाणी येऊ देऊ नका अशी या ठिकाणी आमची विनंती राहणार आहे. दुसरी महानगरपालिकेच्या अनुषंगाने तुमचं काम सुरू झालेलं आहे. फक्त सुशोभीकरण जे आता घाटोळ साहेबांनी या ठिकाणी सांगितलं किंवा इतर हे सांगितलं की झाडांना सुशोभित करणे किंवा इतर त्याच्या अनुषंगाने आपलं काम सुरू करणे. हा उत्सव गावाचा आहे, त्याचबरोबर तो आपला पण या ठिकाणी आहे. असंच नाही की फक्त गावकऱ्यांकडूनच ते या ठिकाणी झालं पाहिजे. तो आपला देखील उत्सव आहे. त्याच्यामुळे त्याची जी पूर्वतयारी आपण वर्षानुवर्ष करत आलेलो आहोत ती आपल्याला या ठिकाणी करायची आहे. त्याच्यामुळे मिटिंगला मी आवर्जून ह्यांना सांगितलं होतं, सरांना सांगितलं होतं की हे 2 अधिकारी या ठिकाणी असणं फार गरजेचं आहे. आणि त्यांच्याशी रिलेटेड पण काही अडचणी असतील तर त्या लगेच तिथल्या तिथं आपल्याला मीटिंगमध्ये सोडवता येतील. पुढचा या ठिकाणी मॅडमनी जो प्रश्न या ठिकाणी केला होता की महिलांच्या छेडखानीच्या अनुषंगाने त्या ठिकाणी उपाययोजना करणं गरजेचं आहे. तर खरोखरच अशा प्रकारे या ठिकाणी होतात. आधी तिथं माती हा होतेच या ठिकाणी. तर अशी हे होऊ नये, कुठलेही गालबोट या ठिकाणी लावू नये. त्याच्यामुळे दामिनी मार्शल आमच्या त्या ठिकाणी कार्यरत ठेवते की ज्या आपल्या उत्सवाच्या दिवशी पण राहतील, पण अगोदर 1 दिवस आणि नंतर 1 दिवस अशा पद्धतीने त्या ठिकाणी ते कार्यरत राहतील. म्हणजे आपल्या महिलांना किंवा मुलींना कुठल्याही प्रकारे छेडखानीच्या स्वरूपामध्ये ह्याला कुठल्याही प्रकारे त्रास होणार नाही किंवा तशा कुठल्याही प्रकाराला सामोरं जावं लागणार. दुसरी हे चोऱ्या माऱ्यांच्या अनुषंगाने जर तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला होता, तर क्राईमची टीम आणि आमच्या DBच्या टीम या पूर्ण यात्रेमध्ये या ठिकाणी फिरणार आहे. त्यांना ऑलरेडी काल CP सरांनी सूचना दिलेल्या आहेत की ही अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुमच्या टीम नेमायच्या आहेत.
CP सरांनी पण काल जी मीटिंग घेतली त्याच्यामध्ये आपल्या कार्यक्रमाचा आढावा घेतलेला आहे. CP सरांच्या वतीने मी तुम्हाला या ठिकाणी सांगते की CP सर त्या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी त्या दिवशी गुढीपाडव्याच्या दिवशी येणार आहेत. उपस्थित सर्व शांतताप्रेमी नागरिक आणि पत्रकार बंधू, ही जी आपली मीटिंग आहे ही मीटिंग आगामी आता भरपूर सण उत्सव आपण सगळ्यांनीच त्याची यादी केली आणि मोठा खूप लोक जमणार आहेत. ते बारागाड्याचा उत्सव आहे, त्याची एक रूपरेषा आणि आपल्याकडून पण दरवर्षी याच्यात आपल्याला सुधारणा करायची आणि चांगल्या पद्धतीने सुधारणा करायची. काय विधायक आपल्या सूचना आहेत त्याही आपल्याला ऐकून घ्यायच्या जेणेकरून अधिकाधिक चांगल्या पद्धतीने तो आपल्याला जे सण आहेत ते धार्मिक वातावरणात पार पाडता येतील हा उद्देश याच्यामागे होता. तसं लक्ष्मणरावांनी सांगितलं आहे आणि मागच्या वीर मिरवायचे होते त्यावेळेससुद्धा एक समिती नाशिककरांनी स्थापन केली आणि तिचा उद्देश फार चांगला आहे की सणावारांना कसं आहे आती तेथे माती होती आणि ठराविक घटकांना एक सवय लागली असते. म्हणजे 100 लोक असते तर 5 लोकांना आती करायची सवय लागली असते, ते फार आती करतात तिथे. आणि प्रत्येक ठिकाणी मग होतं काय म्हणजे रंग खेळायचा तर मग पोते रंग खेळणार इतका खेळणार की फार त्रास झाला पाहिजे किंवा वाद्य वाजवायचे तर मग फार डीजेचे वॉल उभ्या करणार त्याचा त्रास झाला पाहिजे. थोडीफार रोषणाई करायची असते तिथं लेझर लाईट मारणार त्याचा त्रास झाला पाहिजे. ते आती केलं की त्याचं जे पारंपरिक रूप आहे किंवा जो उद्देश आहे त्या सणामागचा तो नष्ट होतो आणि त्याला एक विकृत स्वरूप लागतं. ते होऊ नये म्हणून नाशिककर पुढे आले आणि यावेळेस खरंच ती मिरवणूक खूप चांगल्या पद्धतीने पार पडली. रंगपंचमीचा जो सण होता तोही पारंपरिक वातावरणात पार पडला. झालं मला पाहते अनेक वर्ष झाले मेन रोडवर आलं तरी पण ही परंपरा त्याच वातावरणात आपण जर केली तर तसं सांगितलंय आधीच्या वक्त्यांनी की गावाचं गाव पण हे टिकून राहतं. ही गावाची ओळख आहे, सातपूर गावाची ओळख आहे. हा जो महोत्सव आहे ती ओळख आहे सातपूर गावाची, ती आपल्याला तिथे टिकून ठेवायची आहे. आणि तो जो कार्यक्रम आहे तो आपल्याच हातात आपल्याला ठेवायचा. विनाकारण कोणतरी येणार आणि वेगळं स्वरूप देणार त्याचा काही अर्थ नाही. आणि त्याच्यासाठी आपण ही कमिटी स्थापन करताय आणि सातपूरचं एक वैशिष्ट्य आहे इथं प्रत्येक कार्यक्रम असले कमिटी स्थापन करतात, सगळे मिळून करतात. त्याच्यामुळे जसं आपण म्हटलंय की आम्ही आलोय परंपरा रंगीवर वीर नसतात त्या पद्धतीने ही आमची परंपरा आहे. ही परंपरा ही तुमच्यापर्यंत सीमित नाही आहे, तुमच्या परिवारापर्यंत सीमित आहे. ही आमच्या रूढी परंपरा आम्हाला चालू ठेवायची आहे आणि ह्या रूढीपर्यंत सुरू करताना एक जे आम्हाला शक्य वाटतं. उदाहरणार्थ आता माझ्या काळात मी सभापती झाल्यानंतर जे पी नगरमध्ये दुर्घटना झाली आणि मला असं वाटलं की आपण काहीतरी सुधारणा केल्या पाहिजे आणि मी बॅरिकेडिंग सुरू केली. त्यावेळेस माझ्या स्वतःच्या खर्चाची तयारी झाली आणि सुधारणा महानगरपालिकेत मंजूर घेऊन आज ती परंपरा काही सुरू. दुसरं छोटं आठवत होतं की स्वागतपेक्षा आम्ही खाली ठेवला होता. आता तो थोडं परंपरेवर तिथं सोडा गोंधळ होतो. आमचं चुका ते आम्ही कबूल केलं कारण मिरवणुकीला लोक आता लखन साहेब म्हणले गर्दी त्याला काही म्हणतात ना तिथं खरं काम आहे. कारण तिथंच अनेक लोकांची जरी आम्ही आता परंपरा सुरू करतो गाडीत बसायचं नाही दंड करू हे करू परंतु काही आमचेच उत्साही लोक ऐकत नाही. तेवढीच जर थोडी दक्षता घेतली आणि मला माझी विनंती पोलिसांना सांगायची गरज नाही का बाजूला आले बाजूला आपोआप श्री गणेशाला आम्ही सर्व मार्ग मोकळा करून देतो. आहे गावची यात्रा गुढीपाडव्याची हिंदू धर्माप्रमाणे नवीन वर्षाची सुरुवात असते. सातपूर गावामध्ये शोभायात्रा पण काढली जाते आणि परंपरा जी 12 गाड्या ओढण्याची आहे ती नेहमी दरवर्षीप्रमाणे शांततेत आणि सगळ्यांच्या प्रयत्नाने सहकार्याने एकदम व्यवस्थित पार पडते. माझी एवढीच विनंती आहे मॅडम तुम्हाला की जे टवाळकेखोर आहेत महिलांना त्रास देणारे किंवा गर्दीमध्ये महिलांना चोऱ्या माऱ्या होऊ नये याची तुम्ही काळजी घ्यावी. आणि जो क्लाउड होतो आवाज होतो खूप ते पिपाण्या वगैरे वाजवतात महिलांच्या कानाजवळ येऊन या बाबतीत तुम्ही ते दक्षता घ्यावी. सन्माननीय नाशिक शहराच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत मॅडम, सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक शहराचे देशमुख साहेब, पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस नलवडे साहेब आणि पाटील साहेब आणि उपस्थित सर्व ग्रामस्थ पत्रकार बांधव. मॅडम, आपल्याला कल्पना आहे की दरवर्षीप्रमाणे हा 12 गाड्यांचा उत्सव होतो. कदाचित तुम्हाला तुमच्याही उपस्थितीमध्ये तुमच्याच कार्यकाळामध्ये यापूर्वी देखील 12 गाड्यांचा उत्सव झालेला आहे. त्याची रूपरेषा ज्या पद्धतीनं पाटील साहेबांनी सांगितली की गणेशाची मिरवणूक निघते
आणि सकाळी घरातला गणेशा सजवल्यानंतर तो वेगवेगळ्या मंदिरांना भेटी देऊन भवानी मातेच्या मंदिरात जातो. भवानी मातेच्या मंदिरातनं तो पुन्हा बारागाडा ओढण्यासाठी येतो आणि तो बारागाड्याचा ओढण्याचा कार्यक्रम संपल्यानंतर सुद्धा जाती धर्माचे सर्वजण आपण या ठिकाणी उपस्थित आला. त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार मानतो. सर्व पत्रकार आणि मीडियाचे पण आभार मानतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आलो. दरवर्षीप्रमाणे यात्रा ही सर्वांना माहीत आहे आपली आणि आपल्याला सर्व डिपार्टमेंट सहकार्य करत असतात दरवर्षी. त्याची काळजी आपण पण घेतो, ते पण आपली काळजी घेतात. आपण सर्वांनी एकत्र येऊन ही यात्रा आपण उत्सव साजरा करावा अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. पुढे परत 14 एप्रिल पण आहे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि 11 एप्रिलला गुरु शिष्याची जयंती पण आहे आणि ईद पण आहे आपली रमजान ईद हरुभाई रामनवमी आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन सातपूरमध्ये हा इतिहास आहे आपला. गेल्या बरेच वर्षापासून आपल्या गावामध्ये कोणत्याही प्रकारचा जातीभेद होत नाही आणि आपली ही यात्रा अगदी आनंदाने आणि सर्वांच्या सहकार्याने सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब ACP साहेबांना बोलवलं आणि ते आले. मी त्यांचा आभार मानतो. ही पहिली मीटिंग आहे का साहेब, तुम्ही ACP DCP सर या मीटिंगला आले. गावची यात्रा म्हणजे तुमची आमची सर्वांची यात्रा आहे आणि आमची गावची यात्रा दरवर्षी एकदम शांततेत व्यवस्थित पार पडते आणि चांगले अनुभवी लोक आहेत. यावर्षी थोडे नवीन कमिटीवर आणि अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष पदावर घेतलेले आहेत. तरुणांना संधी दिलेली आहे आणि द्यायलाच पाहिजे. आम्ही त्यामुळे मागही राहतो. 2-3 वर्षापूर्वी काय होतं की रमजान असल्यामुळे आम्हाला तिथं सहभागी होता येत नाही. नेमकं उपास सोडायचं टाईम आणि गणेशाचं यायचं टाईम एकच असतो. त्यामुळे तिथे आमची कमी भासते आणि आम्हाला पण थोडंसं खंत वाटते की आपण तिथं पोहोचलो नाही. लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.